या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने या पुणे शहराचे सन्माननीय क्रीडा सेलचे राष्ट्रवादी क्रीडा सेलचे सन्माननीय अध्यक्ष विपुल म्हैसूरकर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ते क्रीडा संदर्भात त्यांची जी कार्यप्रणाली कार्यशैली या ठिकाणी सांगतात। नमस्कार सर। नमस्कार सर, हे पुणे शहराचा जो क्रीडा सेलचा पदभार तुम्ही आता नुकताच स्वीकारलेला आहे, त्या अनुषंगाने तुमच्या काय योजना आहेत त्यानुसार काय सांगाल? ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की पवार साहेबांचं क्रीडा क्षेत्रातलं योगदान असेल किंवा अजितदादांचं क्रीडा क्षेत्रातलं योगदान असेल, त्यांचं क्रीडा क्षेत्रावर असलेलं प्रेम या अनुषंगाने पुणे शहरात क्रीडा सेली चालू करण्यात आलेली आहे। आजपर्यंत दादांनी पवार साहेबांनी खो खो असेल, कबड्डी असेल किंवा क्रिकेट असेल या खेळात बहुमूल्य योगदान देऊन अनेक नवोच्च निर्वाचित खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे। त्याच धर्तीवरती आमच्या क्रीडा सेलचा हा प्रयत्न असणार आहे की पुणे शहरात जे खेळाडू आहेत त्यांची काही गोष्टींमध्ये बाबा यांच्यात गुणवत्ता चांगली आहे, पण काही गोष्टी त्यांना अडचणी येतात, जसं की त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असते किंवा त्यांना एखाद्या पार्शालिटीला संस्थेच्या सामोरं जावं लागतं किंवा त्यांच्यावर अन्याय होतो। त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम या पुढील काळात आम्ही क्रीडा सेलच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचबरोबर त्यांचं एखादं सरकारी कामात अडथळा होत असेल, कॉर्पोरेशनच्या कामात अडथळा होत नसेल तर ते काम सुरळीतपणे कसं करून देता येईल याची जबाबदारी आम्ही या पुढील काळात घेणार आहोत। मला इथे यावेळेस सगळ्यांना सांगायची एकच म्हणजे आपल्याला विनंती आहे की आपल्या राष्ट्रीय क्रीडा समितीचे डॉक्टर संजय आवळे सर यांनी आज जे काम चालू केलं आहे की जे आपले ज्येष्ठ खेळाडू आहेत, ज्यांनी यापूर्वी खेळांमध्ये खूप योगदान दिलेलं आहे, त्या खेळाडूंना आज आपल्याकडनं दुर्लक्ष होत आहे, त्यांना योग्य प्रकारची सन्मानाची वागणूक आपल्याकडनं दिली जाते। तर यापुढे राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेसतर्फे आम्ही या गोष्टीत लक्ष घालणार आहोत की बाबा संजय आवळे सरांनी सांगितल्याप्रमाणे जे पण माझे खेळाडू असतील त्या खेळाडूंना योग्य वागणूक दिली पाहिजे, त्यांना सरकार दरबारी योग्य मान मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही आता विशेषतः प्रयत्न करणार आहोत। आमचे नेते अजितदादा पवार यांच्याशी सुद्धा आम्ही यापुढील काळात त्यांना सुद्धा जाऊन आम्ही मागणी करणार आहोत की बाबा आपण आपल्या पक्षातर्फे राज्यस्तरावरती मागणी करावी, या खेळाडूंना योग्य सन्मान व वागणूक मिळाली पाहिजे। त्याचबरोबर माझ्या आपल्या सर्वांनाही एक विनंती आहे की आपल्या भागात असे कोणी खेळाडू असतील ज्यांनी खेळासाठी आपलं आयुष्य मोजलं असेल, त्यांना कृपया आपण समोर तरी सन्मान द्यावा। आपण समजा एखाद्या ठिकाणी जात असेल, ते दिसले, त्यांच्याशी दोन शब्द बोलावे, कारण त्यांनी शेवटी आज देशासाठी आपलं योगदान दिलं आहे, तर त्याची आपण सर्वांनी जाण ठेवावी हीच माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला वेळ दिला, मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।